सूरज चव्हाणला तर नियत का आणलेला काय सौरभ कळलं नाही. फक्त झाकपूक झुपूक झाकपूक झुपूक ते तेवढंच करत होता. त्याच्याच तंद्रीत काय तर बोलत होता. त्यानं कुणाला काही सांगितलं नाही, कुणाशी काय बोलला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तेवढं त्याच्या त्या 2-3 हुक स्टेप्स आणि त्याचे ते डायलॉग्स तेवढंच त्याने केलं. बाकी कुणाला गेम बद्दल सांगितलं नाही, कुणाच्या गेम बद्दल कौतुक केलं नाही, काही नाही. तो त्याच्या तंद्रीत होता. द ग्रेट सूरज चव्हाण. का बिग बॉस का कशासाठी आणलेलं? कशासाठी? अरे हा विनर. अरे भाई ती निकितापेक्षा खरी बिग बॉस खेळून गेली घरात नसताना कंटेस्टंट देखील. भाई मला असं झालं काय क्रिंज आहे हे. कशासाठी आम्ही सहन करायचं सूरजला. भाई तू तुझं बुक्कीट टेंगोळ झापूक झुपूक आणि जे काही तो म्हणतोय त्याच्या भाषेमध्ये ते तू परत लोकांच्या मनावर बिंबवायला आलेला असता. हा की ते बिग बॉस नंतर तुझ्या खूप ते ते काय म्हणतात खूप झोळीमध्ये ते आणि तो जो झापूक झुपूक पिक्चर पडला त्याच्यानंतर काहीच नाही म्हणून ते लोक विसरलेत म्हणून परत तू लोक प्रेक्षकांना ते दाखवायला आला. अरे तू आल्यावर स्वतःचीच बडबड बडबड करत होता. अरे तू घरात ये तू विनर आहेस ना तुझा प्रवास सांग ना प्रेक्षकांना परत घरातल्या कंटेस्टंटना. ते म्हणजे कमाल वाटली मला यार. झापूक झुपेकचे 50 वेळा तिने गिरवलंय वाक्य. मला एका क्षणी वाटलं मी याला स्किप करू की याला बंद करू याचं तोंड. मला खरंच समजलं नाही. तर घरात जाऊन फक्त त्याची एकच गोष्ट आवडली ह्या पूर्ण त्याच्या आजच्या घरामधल्या याच्यामध्ये की फक्त तो सगळ्यांना बोलला अरे तुम्ही एकाच डायनिंग टेबलवर बसा असे लांब लांब बसू नका. ती एकच गोष्ट मला आवडली. भाई आणि विनर मलाही तो त्यावेळेला आवडलेला नव्हता आणि सॉरी आता तो त्याच्या वागण्यावरून तर मला असं वाटतंय की ज्या ज्या लोकांनी त्याला साधेपणावर निवडून दिलंय बघा तुमचा हा विनर असा की काही एक शब्द पण बोलू नये, एक शब्द पण प्रोत्साहन देऊ नये. सॉरी शिकरची किती येते. एका शब्दाने देखील प्रेक्षकांना तू आतमधल्या कंटेस्टंटना प्रोत्साहन देऊ नये की बाबा काहीतरी बोल काहीतरी. तो आतमधल्या कंटेस्टंटना पण झापूक झुपूकच शिकवतोय. बस झालेलं भाई गेला सीझन आम्ही ऐकलं नाही ऐकायचंय. ओके आता गोष्ट टू निकी. निकी जशी तिच्या